हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज इयत्ता 10वीतील भूगोलातील पहिला धडा म्हणजे क्षेत्रभेट धड्यावरील स्वाध्यायाची उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न, थोडक्यात उत्तरे द्या. तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. तर इथे क्षेत्रभेटीचा अहवाल मी तयार केलेला आहे एक छोटा. क्षेत्रभेटीचे ठिकाण अलिबाग. विषय अलिबाग परिसराचा भौगोलिक अभ्यास. आमच्या शाळेतर्फे अलिबाग येथे क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. या क्षेत्रभेटीत आम्ही तेथील नैसर्गिक व मानवनिर्मित वैशिष्ट्यांचे निरीक्षण केले. समुद्रकिनारा, नारळ व सुपारीच्या बागा, स्थानिक घरे, रस्ते आणि पर्यटन स्थळांची माहिती घेतली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून तेथील प्रमुख व्यवसाय, पर्यटन, मासेमारी आणि शेती यांविषयींची माहिती मिळवली. परिसराची स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरण संवर्धनासाठी केले जाणारे प्रयत्नही पाहिले. या क्षेत्रभेटीतून आम्हाला प्रत्यक्ष निरीक्षण करून भौगोलिक माहिती मिळाली. नकाशा वाचन, माहिती संकलन आणि अहवाल लेखन यांसारखी कौशल्य विकसित झाली. ही क्षेत्रभेट ज्ञानवर्धक व उपयुक्त ठरली. पुढील प्रश्न, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. तर इथे मी 10 प्रश्न तयार केलेले आहेत. प्रश्न पहिला, कारखान्याचे नाव व ठिकाण कोणते आहे? प्रश्न दुसरा, या कारखान्यात कोणत्या वस्तूचे उत्पादन केले जाते? प्रश्न तिसरा, कारखाना सुरू होऊन किती वर्ष झाली आहेत? प्रश्न चौथा, उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोठून आणला जातो? प्रश्न पाचवा, उत्पादन प्रक्रिया कशी केली जाते? प्रश्न सहावा, कारखान्यात किती कामगार कार्यरत आहेत? प्रश्न सातवा, तयार मालाची विक्री कोणत्या ठिकाणी केली जाते? प्रश्न आठवा, कारखान्यात कामगारांच्या सुरक्षतेसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? प्रश्न नववा, पर्यावरण संरक्षणासाठी कारखान्यात कोणते उपाय केले जातात? प्रश्न 10वा, या कारखान्यामुळे स्थानिक लोकांचे कोणते फायदे झाले आहेत? पुढील प्रश्न ई, क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? ॲन्सर, क्षेत्रभेटीदरम्यान कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता कचरापेटीत टाकू. ओला व सुका कचरा वेगळा गोळा करू. प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळू. परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाचे संरक्षण करू. तसेच इतरांनाही स्वच्छता राखण्याबाबत जागरूक करू. प्रश्न ई, क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल? ॲन्सर, क्षेत्रभेटीसाठी मी वही, पेन, पेन्सिल, नकाशा, कंपास, मापन फीत, कॅमेरा किंवा मोबाईल, पाण्याची बॉटल, प्रथमोपचार पेटी, टोपी आणि आवश्यक कागदपत्रे सोबत घेईन. त्यामुळे निरीक्षण, माहिती संकलन व नोंदी करणे सोपे होईल. पुढील प्रश्न उ, क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. उत्तर, क्षेत्रभेटीमुळे एखाद्या ठिकाणचा प्रत्यक्ष अभ्यास करता येतो. निरीक्षण, माहिती संकलन आणि नकाशाचा वापर करण्याची कौशल्य विकसित होतात. भौगोलिक घटक व मानवी जीवन यांचा परस्पर संबंध समजतो. प्रत्यक्ष अनुभवामुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो. त्यामुळे ज्ञानात भर पडते आणि अध्ययन अधिक प्रभावी व मनोरंजक बनते. तर इथे आपले सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.